उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज अचानक पुण्यातल्या गरवारे महाविद्यालयाला भेट दिली। भेटीचं कारण नेमकं काय आहे ते चंद्रकांत दादांकडूनच घेऊया। दादा, काय तुम्ही आज भेट? अचानक वगैरे काही नाही। यावर्षी जून पासून हा जो सरकारने निर्णय केला की मुलींना 842, पहिले 642 होते, आता नव्याने 200 जोडले, 842 कोर्सेसना फी भरावी लागणार नाही। ट्युशन फी आणि परीक्षा फी ती कॉलेजने घ्यायची नाही, ॲडमिशन द्यायचं आणि मग डिसेंबरमध्ये सगळे हिशोब पूर्ण झाले की सरकार त्यांना रिएम्बर्स करेल, प्रतिपूर्ती करेल। अशा एका राज्यातल्या 25 कॉलेजेसमध्ये मी जाऊन त्याची पाहणी करतोय, मुलींशी गप्पा मारतोय की बा तुमची फी तुम्ही भरली असेल तर तुमच्या अकाउंटला परत येईल, तुम्ही भरली नसेल तर कॉलेजला परत येईल। मग काही त्याच्यातल्या त्रुटी लक्षात येत आहेत की काही मुलींना ते 8 लाखाच्या आलं, कारण हे कोणाला स्कीम आहे ज्यांच्या आईवडिलांचं उत्पन्न वर्षाला 8 लाखापेक्षा कमी आहे। मग काही मुली अशा लक्षात येतात की त्यांना 8 लाखाचं सर्टिफिकेटच कसं काढायचं माहीत नाही। तर अशी इंटरॅक्शन जवळजवळ तासभर झाली। प्लस मुलांना आणि मुलांनाही 50% फी माफ आहे आणि मुलांना मुलींना हॉस्टेल गव्हर्नमेंटचं मिळालं नाही तर दरमहा 6,000ची पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता नावाची योजना आहे, ती मुलांना माहीत नाही। तर अशा सगळ्या योजना या 25 कॉलेजेसमध्ये मी जाणार आणि किमान 250 कॉलेजमध्ये माझी यंत्रणा जाणार। सो मार्चपर्यंत 250 कॉलेजेस कव्हर करता येतील का? माझं आजचं दुसरं कॉलेज आहे। पहिलं कॉलेज गेल्या आठवड्यात मी केलं बांद्र्याचं थोडोमल सहानी इंजिनिअरिंग कॉलेज, दुसरं गरवारे कॉलेजमध्ये। कुठल्याही कॉलेजमध्ये त्या कॉलेजच्या अज्ञानामुळे काही त्रुटी आहेत, मुलांच्या अज्ञानामुळे काही त्रुटी आहेत। खूप चांगली मीटिंग झाली। दादा, कुठेतरी जी काही राज्य सरकारकडून फी माफीची घोषणा झाली त्याची काही महाविद्यालयामध्ये अंमलबजावणी होत नाहीये, टाळाटाळ केली जात आहे। कारवाई नेमकी? टाळाटाळ केली जात नाही। 1-2% मुली राहतात ज्या तीनच्या बाजूने अडचण असते, कधी कॉलेजच्या बाजूने कन्फ्युजन असतं। हा कोर्स 842 मध्ये बसतो की नाही म्हणून त्या म्हणतात की भर, तू चौकशी करू, मग तुझा कोर्स आहे असं झालं तर तुला रिएम्बर्समेंट मिळेल। तर आम्ही आता आग्रह धरलाय की नाही, पण ती पण तुम्ही घेऊ नका। आणि आता कोर्सच आम्ही शिल्लक ठेवला नाहीये, उलट एक कोर्स एखादा राहिलाय कळलं तर आम्ही 842 ऐवजी 843 करू। अशा जर काही टाळाटाळच्या प्रकरणं समोर आली, केसेस समोर, काही कारवाई राज्य सरकारकडून तरी लक्षात आलं नाही, जेव्हा लक्षात येईल तेव्हा बघू। समिती वगैरे त्या प्रत्येक कॉलेजला एक नोडल ऑफिसर आहे याकडे। ह्या कॉलेजच्या प्राध्यापिका आहेत देशपांडे मॅडम, त्या ह्या कॉलेजच्या नोडल ऑफिसर आहेत। त्यांनी प्रत्येक कॉलेजला 4 मुलांचा, 2 मुलं आणि 2 मुली एक ग्रुप तयार करायचा आहे आणि पहिलं त्यांच्या लेवलला समस्या तर सोडवतील। काही अडचण आली तर आमचे देवळांकर कुठे गेले तर देवळांकर आमचे राज्याचे संचालक आहेत, त्यांना कन्व्हे करतील, मग कन्फ्युजन्स दूर करतील आणि सॉर्ट आउट होईल। काही काळजी करण्याचं कारण नाही। पीक विम्याच्या बाबतीत सर दादा एक होतं आपलं फीच्या बाहेर तर चंद्रकांत दादा पाटील होते, यांनी गरवारे महाविद्यालयाला भेट दिली। अशाच पद्धतीने राज्यातील अजून 25 कॉलेज आणि जवळपास 250 महाविद्यालयांपर्यंत आमची यंत्रणा पोहोचणार असं चंद्रकांत दादा पाटील यांनी माहिती दिली। कॅमेरामन विशालसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।